जय महाराष्ट्र। मी प्रशांत अरुण मगर उर्फ प्रेम पाटील, भारतीय मराठा महासंघ तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शहर अध्यक्ष अकोला। ज्या प्रकारे राज्यामध्ये आता हिंदी सक्तीचा व हिंदी लादण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे, सर्वप्रथम मी त्या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करतो। निषेध करण्याचं कारण एकच आहे की ज्या वेळेला प्रांतरचना झाली त्यावेळेला मराठी प्रांत म्हणून महाराष्ट्राला ओळख मिळाली, पण कुठेतरी राज्यकर्त्यांनी त्या गोष्टीला कुठेतरी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असे दिसून येते। मराठी भाषा ही आतापासून आलेली नाही तर 2000 वर्ष आधीपासून आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी शब्दकोशसुद्धा काढला होता मराठी भाषेचा, पण तरीसुद्धा हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न का राज्य सरकार करते हे सर्वप्रथम सर्वांनाच विचार पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे। यामध्ये कुठेतरी त्यांचा असा विचार सुरू असणार की ज्या प्रकारे बाहेरच्या लोकांची संख्या वाढत चालली, तर बाहेरच्या संख्या वाढत चालल्यामुळे निवडणुकीमध्ये कुठेतरी फायदा झाला पाहिजे म्हणून हिंदी भाषेत सक्ती सुरू आहे का, हा एक पहिला प्रश्न। दुसरा विषय असा आहे यामध्ये की मराठी जनतेवरतीच का, महाराष्ट्रावरतीच का असं की तुम्ही हिंदी लादताय, बाकी राज्यात का बरं नाही। आणि ज्या प्रकारे एक दोन उदाहरणं द्यायचे झाले तर सर्वात मोठं उदाहरण असं आहे की बऱ्याचशा घरातून पहिले नॉर्मल म्हटलं तरी मराठी लोकांच्या घरामध्ये स्वतःच्या बहिणीला ताई म्हणायचे, पण तो ताई शब्द बाहेर निघून आता कुठेतरी दिदी आला। इंग्लिश मिडियममध्ये शिकल्यानंतर मुलांचा आई बाबा निघून गेले आणि तिथे मम्मी पप्पा आले। येणाऱ्या काळात जर का हिंदी लागू केली किंवा हिंदी जर का सर्वीकडे जर प्रचलित झाली तर येणाऱ्या काळामध्ये आजी आबा सोडून या ठिकाणी दादा व दादी येणार का असा प्रश्न मराठी जनतेने विचार करायला हवा। तर कुठेतरी ह्या संपूर्ण गोष्ट थांबल्या पाहिजे। उदाहरण द्यायचं कारण फक्त एकच होतं की हे प्रत्येकाच्या घरामध्ये सध्या सुरू आहे, पण आता ज्या सक्तीचा प्रश्न सुरू आहे, पहिले तर 2च विषय असतात, इंग्लिश आणि मराठी, ते तर मान्य केलेच होते, पण तरीसुद्धा इंग्लिश परफेक्टली कोणाला येत नाही, कोणाला जमते कोणाला जमत नाही, किंवा लहान मुलांनासुद्धा परफेक्टली येत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही जाणून बुजून आता हिंदीची सक्ती करून किंवा हिंदीचा मारा करून त्यांच्या डोक्यावरती का असं बोझं टाकताय हा प्रश्नसुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो। मी मराठी जनतेला हात जोडून अशी विनंती करतो की प्रत्येकाने या गोष्टीचा विरोध करावा। या सरकारला हे कळायला हवं की आपली मातृभाषा कुठली, आपलं राज्य कुठलं आणि आपली संस्कृती कुठली। परकीयांना मोठं करण्यासाठी म्हणून हे राज्य बनलेलं नाही आहे, हे राज्य मराठ्यांचं आहे, मराठी जनतेचं आहे आणि मराठींचंच या ठिकाणी राज्य पाहिजे असा सुद्धा मी विचार करतो। आणि हे राज्य आपलं महाराष्ट्र राज्य हे लढवय्या राज्य आहे, कोणाचा आधार घेऊन लढलेलं राज्य नाही आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाचा मी जाहीरपणे निषेध करतो परत एकदा, व सर्वांना अशी विनंती करतो की हिंदीचा वापर हा कमी प्रमाणात करा व हिंदी सक्ती जी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे त्याचा जाहीर निषेधसुद्धा करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।